नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 25 मे. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. कारण आज रात्री पण हवामान सक्रिय राहील. तसेच आज राज्यात दुपारनंतर हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील. त्यापैकी राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज नाशिक, संभाजीनगर, मुंबई व उपनगरात, तसेच पुणे, सातारा, कोकणात, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव, तसेच जळगाव, धुळे, जालना या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह, कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, बीड, परभणी, अहिल्यानगर, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात दुपारनंतर हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तालुक्यात एखाद्या वेळेस रात्री पण पावसाची शक्यता राहील. तसेच आज बिहार ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा असून, तसेच आंध्र प्रदेशच्या पूर्व किनारपट्टी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, तसेच बिहार राज्यात एक हलके कमी दाबाचे क्षेत्र असून, यावरील प्रणालीमुळे राज्यात वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात पण थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच आजपासून पुढील काही दिवस विजा चमकण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून, त्यामुळे मित्रांनो, आपण शेतात किंवा झाडाखाली किंवा पाण्यात थांबू नये. तसेच आपली जनावरे झाडाखाली बांधू नयेत. सध्या दक्षिण पश्चिम मान्सूनची वाटचाल गेले 2 दिवस झाले मंदावली असून लवकरच तो पुढे आगेकूच करीत दिनांक 27 किंवा 28 तारखेदरम्यान केरळ राज्यात येण्याची शक्यता वाटते आहे. त्याबद्दल मी पूर्वी दिनांक 25 ते 30 मे दरम्यान केरळला येण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तसेच आज पूर्व विदर्भात उष्णतेची तीव्र लाट राहील. साधारण तापमान 43 ते 46 अंशादरम्यान राहील. तसेच अकोला, अमरावती या जिल्ह्यात तापमान 42 ते 44 अंशादरम्यान राहील. तसेच खान्देश, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात तापमान 40 ते 42 अंशादरम्यान राहील. तसेच मुंबई व उपनगरात, कोकणात तापमान 33 ते 35 अंशादरम्यान राहील. तसेच राज्याच्या इतर भागात तापमान 35 ते 39 अंशादरम्यान राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.